सध्या टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या किंवा नवीन येणाऱ्या मालिका या रिमेक असल्याची चर्चा होते। काही मालिका या बंगालीच्या तर काही मालिका या साऊथच्या रिमेक असल्याचं चाहत्यांकडून बोललं जातं। या मालिका रिमेक असल्या तरी प्रेक्षकांचं मन जिंकतायत। स्टार प्रवाहावरील शुभविवाह ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचं मन जिंकते। या मालिकेत भूमीला तिचं आणि आकाशचं लग्न झालं असल्याचं सत्य आठवत नाहीये, तर आकाश तिला हे सत्य आठवावं म्हणून प्रयत्न करतोय। भूमीला आकाशच तिचा नवरा असल्याचं सत्य कळेल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही मालिका तेलुगू टीव्ही या वाहिनीवरील चेलेली कापुरम या मालिकेचा रिमेक आहे। या मालिकेचं कथानक हे चेलेली कापुरम या मालिकेच्या कथानकासारखंच असल्याची चर्चा चाहते करतायत। स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचं मन जिंकते। या मालिकेत अर्जुनला मदत व्हावी म्हणून सायली स्वतः मदतनीसच्या जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला अर्जुनच्या ऑफिसला जाते। तर आता अर्जुन तिला जॉब देईल का हे बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत। या मालिकेचे कथानक हे सन टीव्हीवरील रोजा मालिकेच्या कथानकासारखं असल्याची चर्चा चाहते करतायत। झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका सुरू झाल्यापासूनच या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात। या मालिकेत सध्या विरोचकाशी लढायला आता सगळे एकत्र आले आहेत आणि विरोचकाचा मृत्यू हा नेत्राच्या हातून होणार असल्याचं सत्य सगळ्यांना कळतं। तर आता मालिकेत अजून काय ट्विस्ट येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या मालिकेचे कथानक बंगाली टीव्हीवरील त्रिनयनी या मालिकेच्या कथानकासारखे असल्याचं चर्चा चाहते करतायत। कलर्स मराठीवरील रमा राघव या मालिकेत लवकरच रमाचा 25वा वाढदिवस सेलिब्रेट होणार आहे। तर आता त्या वाढदिवसा दिवशी नेमके काय ट्विस्ट येणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे। ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांचं मन जिंकते, पण या मालिकेचे कथानक कुठेतरी कन्नडा टीव्हीवरील रामाचारी या मालिकेसारखं असल्याचे अंदाज चाहते लावतात। तर तुम्हाला या रिमेक मालिका पाहायला आवडतात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज।